गुड मॉर्निंग. तर मी आज तुम्हाला मसाला ढोकळ्याची रेसिपी सांगणार आहे. तर सर्वात पहिले ढोकळा कसा करायचा. ॲक्च्युली मी प्रीमिक्स आणला होता ढोकळ्यासाठी. तर त्यामध्ये मी थोडा रवा मिक्स केला, रव्यामध्ये थोडी दही मिक्स केली, रवा दही आणि तो प्रीमिक्स प्लस मिरची लसूण आणि थोडासा अद्रक बारीक करून त्यामध्ये मिक्स केला. त्याची एक स्लरी तयार केली, त्यामध्ये थोडा मीठ पण टाकलं आणि थोडासा तिखट टाकला आहे, ठीक आहे. आणि मी मिक्सरला म्हणते स्टीमवर ते लावून टाकलं फॉर 15 मिनिट्स आणि त्याच्यानंतर आपला ढोकळा तयार झाला, ठीक आहे. मग ढोकळ्याचे मी स्लाइस केले. नेक्स्ट थिंग, मसाला ढोकळा कसा तयार केला आहे. तर जे लसणाचं तर थोडासा कूच करायचा आहे, मिरची उभी उभी कापायची आहे, कांदा उभाच कापायचा आहे. आणि द नेक्स्ट थिंग इज कॅरट आणि कॅप्सिकम हे आपल्याला उभे कापायचे आहेत, ठीक आहे. असे उभे आणि त्याचे आपल्याला असं जसं हे काय असतात फ्रेंच फ्राईज कसे असतात उभे स्ट्रेट आणि थोडे पतले, तसे टाईप्स आपल्याला हे कापायचे. स्ट्रेट कापायचे, उभे कापायचे, ठीक आहे. आणि ते फ्रेंच फ्राईजसारखे कट करायचे, ठीक आहे. कॅरट आणि कॅप्सिकम. इथे आपण पत्ताकोबी पण टाकू शकतो. पत्ताकोबी पण सेम टाईपनं आपल्याला कापायची आहे, ठीक आहे. नंतर तेलामध्ये पहिले लसूण टाकायचं, मिरची टाकायची, लसूण थोडा शिजू तेलामध्ये थोडाशी मोहरी, थोडासा जिरा टाकायचा. तडतडला की त्यामध्ये थोडासा लसूण टाकायचं. थोडा हे झाला की त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा टाकायची. ते शिजल्यानंतर आपल्याला कॅरट आणि कॅप्सिकम टाकायचे. ते थोडं झाकण लावून शिजवला ना की जो कॅरट आहे तो इतका हे राहतो ना, तो थोडासा तो कॅरट असतो थोडासा असा हे वाटतो ना आपल्याला, असा कडक राहतो. पण जेव्हा आपण तो तेलामध्ये झाकून जेव्हा शिजवतो त्याच्यानंतर तो थोडासा मुलायम होतो, थोडासा सॉफ्ट होतो, ठीक आहे. कॅप्सिकम पण सॉफ्ट होते. त्याच्यानंतर थोडा तिखट टाकायचा, थोडा मीठ टाकायचं आणि थोडा ते झाकण लावून थोडा शिजवायचं. मग ते शिजलं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये ढोकळा टाकायचा आहे, ठीक आहे. मग ढोकळा टाकल्यानंतर थोडासा त्याला फिरवायचं व्यवस्थित आणि त्याला झाकण ठेवून शिजवायचं बस थोडासा मिनिट आणि दॅट्स इट. मसाला ढोकळा विल बी रेडी. इथे आपण कॅप्सिकमचा यूज केला आहे, कॅरटचा यूज केला आहे, तर इट विल, आणि परत आपण पत्ताकोबी असेल तर त्याचाही यूज केला आहे. तर हे ज्या 3 गोष्टी आहेत ना, कॅरट, कॅप्सिकम आणि पत्ताकोबी, याचा आपण खूप साऱ्या ठिकाणी यूज करतो. तर हे ठेवायचे आपल्याकडे गोष्टी. व्हेरी गुड कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे भाज्या आपल्या पोटात जात आहेत, ठीक आहे. थँक्यू.